करेन आपण मैदानामध्ये दाखल व्हायचंय. त्यांच्या शुभेच्छा आपण उद्घाटन सोहळा या ठिकाणी पार पाडणार आहोत. दोन्ही टीम त्या ठिकाणी दाखल झाले, त्यांचं देखील स्वागत असेल. एक बेस्ट वर्सेस बेस्टची बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला द्वारकामाई चिखलपाडा आणि दुसऱ्या बाजूला त्यांना दोन हात करत असताना श्रीकृष्ण मंडल चाफेवाडी. लवकरच चाफेवाडी चषक आपल्या भेटीला येते. सफाऱ्यातील एक ग्रामीण क्रिकेटचा धमाका खऱ्या अर्थानं संबोधली जाणारी स्पर्धा, एक सुंदर आयोजन नियोजन त्या स्पर्धेचा सातत्याने आपण पाहत आलोत. आणि खऱ्या अर्थानं 24 फेब्रुवारी ते 1 मार्च या स्पर्धेचा कालावधी आपल्याला पाहायला मिळेल. आणि चांगल्या पद्धतीचं क्रिकेट तिथे देखील आपल्याला पाहायला मिळत असतं, कारण 6-6 षटकांचे सामने आणि त्याचबरोबर एक विशेष म्हणजे जो फायनलचा सामना असतो तो देखील 6 षटकांचा तिथे आपल्याला पाहायला मिळत असतो. आणि यंदा देखील तोच प्रयत्न आयोजकांचा असेल. आणि आयोजकांच्या भूमिकेमध्ये आदरणीय अक्षयजी पाटील साहेब, प्रणयजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. बंटीजी गरज साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर दत्तात्रयजी पाटील साहेब, ही सर्व आयोजक मंडळी सातत्यानं भरपूर मेहनत त्या स्पर्धेसाठी घेत असते. जाऊयात आपण उद्घाटन सोहळ्याच्या दिशेने. आमचे प्रमुख अतिथी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभेच्छा आपण उद्घाटन सोहळा या ठिकाणी पार पाडणार आहोत. आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण पाहतोय शिवजयंती आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आजच्या दिवसाला आपण आणि या स्पर्धेला सुरुवात त्या ठिकाणी करणार आहोत. नतमस्तक त्या चरणी ज्यांनी केली स्वराज्याची निर्मिती असे देव माझे शिव छत्रपती, त्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. आज खऱ्या अर्थानं मराठ्यांच्या आणि त्याचबरोबर शिवप्रेमींच्या आठवणीत राहणारा दिवस. आमचे प्रमुख अतिथी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभेच्छा उद्घाटन सोहळा या ठिकाणी पार पाडला जाईल. भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी या ठिकाणी घेतली गेले आणि शिवजयंतीचं औचित्य साधून या स्पर्धेची या ठिकाणी खऱ्या अर्थानं डेट डिक्लेअर केली गेली. आणि आज खऱ्या अर्थानं हा सुवर्ण दिवस या स्पर्धेला एक वेगळ्या उंचीवरती घेऊन जातोय. उद्घाटन सोहळा ठिकाणी पार पाडला जातोय. महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर आमचे संपूर्ण या ठिकाणी मान्यवर मंडळी, आयोजन समितीमधील हर्षजी शिंदे साहेब, त्याचबरोबर भूषणजी डोंगरे साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. बंटीजी ठाकूर साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. भरपूर मेहनत गेल्या 1.5 महिन्यापासून या स्पर्धेसाठी ते घेत होते. आणि संपूर्ण जो लुक आपल्याला पाहायला मिळतो, एक भगवमय वातावरण 6 सीटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण पाहू शकता या स्पर्धेला कव्हर केलं जात आहे. आणि 6 सीटर स्पोर्ट्सची देखील चांगली मेहनत स्पर्धेसाठी घेत असतात गौरवजी पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम. त्यामध्ये यज्ञेशजी भोईर आणि त्याचबरोबर तुषारजी कुर्ले कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदरणीय सन्माननीय विवेकदादा फडके साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. एक सुंदर व्यक्तिमत्व आणि वेळात वेळ काढून ते या स्पर्धेला उपस्थित झाल्यात. त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. वेलकम विवेकजी फडके साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोड्याच वेळात आपण मैदानामध्ये देखील जाणार आहोत. दोन्ही टीम्स तरी रेडी आहेत. उद्घाटन सोहळा त्या ठिकाणी पार पाडला जाईल. यष्टांचं पूजन त्या ठिकाणी केलं जाईल. केलपट्टीचं पूजन त्या ठिकाणी केलं जाईल आणि तदनंतर केलं जाईल टॉस. एका बाजूला द्वारकामाई चिखलपाडा आणि दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करत असताना श्रीकृष्ण मंडल चाफेवाडी. क्लॅश ऑफ टायटन्स खऱ्या अर्थानं म्हणायला हरकत नाहीये, कारण दोन्ही टीम्स सातत्याने एकमेकांच्या समोर येत असतात. आज पुन्हा एकदा ती बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. आदरणीय समीरजी म्हात्रे साहेब आपल्याला उपस्थित पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर नितीनजी पवार साहेब, आकाशजी डोंगरे साहेब, गुरुरामजी जाधव साहेब, समितजी किनी साहेब, विराजजी कवली साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर विवेकजी फडके साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. आकर्षित ट्रॉफीज देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येकाचं लक्ष वेधून घेणाऱ्या ह्या ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही टीमचं देखील धन्यवाद, आपण वेळेवरती उपस्थित झाला. आज पहिला दिवस या स्पर्धेचा. 8 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढताना दिसतील आणि आज एक संघ आपण अंतिम 4 मध्ये पोहोचवणार आहोत.
आदरणीय सन्माननीय संदेश जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित झालात. वेलकम साहेब, आपलं स्वागत आहे क्रीडा नगरीमध्ये. मॅन फ्रॉम नावजे गावातील एक सुंदर व्यक्तिमत्व आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी स्पेशल टी शर्ट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. मंडळासाठी ती टी शर्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑरेंज थीम मध्ये ती टी शर्ट आपण पाहू शकता. मी मान्यवरांना विनंती करेन, आपण मुख्य मैदानावरती खेळपट्टीवरती आपण दाखल व्हायचं. त्या ठिकाणी उद्घाटन सोहळा पार पाडला जाईल. आमचे आयोजक देखील त्या ठिकाणी उपस्थित होतील. महिला भगिनी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील मी विनंती करतो आपण खेळपट्टीच्या दिशेने दाखल व्हायचं आहे आणि दोन्ही संघ आपण लाईनअप मध्ये खेळपट्टीच्या समोर उभा राहा. दोन्ही टीम्स आपण प्लीज लाईनअप मध्ये खेळपट्टीच्या आजूबाजूला उभं राहायचं. द्वारकामाई चिखलपाडा आणि श्रीकृष्ण मंडल चाफेवाडी या दोन टीम्स आपण पाहणार आहोत. ओपनिंग मॅच दोन टीम मध्ये एक सुंदर बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. मंद मंद पावलांनी आमचे प्रमुख अतिथी त्या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. आदरणीय सन्माननीय समीरजी म्हात्रे साहेब आपण पाहतोय. त्याचबरोबर नितीनजी पवार साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. आकाशजी डोंगरे साहेब आपण पाहतोय. त्याचबरोबर ड्रोन देखील आकाशाच्या दिशेने त्याची चेप आपल्याला पाहायला मिळते आणि बड आईने ठिकाणी हे दृश्य टिपली जातील. आमचे तिन्ही पंच देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सफलेमधील खऱ्या अर्थानं सुप्रसिद्ध ही तीन नावं. एका बाजूला महेंद्र भोईर सर, त्याचबरोबर किशोर पाटील सर आणि लाला मुकदम सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. श्री कुर्लाई मातोश्री चषक 2026 आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसामध्ये आपण आहोत. थोड्याच वेळात उद्घाटन सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात होईल. इष्टांचं पूजन त्या ठिकाणी केलं जाईल. खेळपट्टीचं पूजन त्या ठिकाणी केलं जाईल आणि मोठ्या संख्येने खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण पाहतोय आमचे आयोजक सातत्याने मेहनत घेत असतात. या आयोजन समितीमध्ये प्रमुख नावं त्याचबरोबर एक कुर्लाई मातेचं मंदिर आणि सातत्यानं कुर्लाई मातेची कृपा या स्पर्धेवरती आणि त्याचबरोबर या आयोजकांवरती सातत्यानं राहिले आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते अर्थातच श्री कुर्लाई मातोश्री चषक 2026 आपण पाहतोय. आज या स्पर्धेचा पहिला दिवस तब्बल 50,000 रुपये कॅश प्राइज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. प्रथम पारितोषिक या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय सन्माननीय समीरजी म्हात्रे साहेब, त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय नितीनजी पवार साहेब, आकाशजी डोंगरे साहेब, गुड्डूरामजी जाधव साहेब, समीरजी किनी साहेब, युवराजजी कवली साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमचे प्रमुख अतिथी आणि त्यांच्या शुभ हस्ते हा उद्घाटन सोहळा या ठिकाणी पार पाडला जातोय. त्याचबरोबर महिला भगिनी देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन्ही टीम्स लाईनअप मध्ये एका बाजूला ब्ल्यू अँड ब्लॅक मध्ये श्रीकृष्ण मंडल चाफेवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना पिंक अँड ब्लॅक मध्ये द्वारकामाई चिखलपाडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर लुक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आज खऱ्या अर्थानं आपण पाहतो या स्पर्धेला सुरुवात होते. पहिला दिवस या स्पर्धेचा आपण पाहणार आहोत आणि पहिल्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं नक्कीच एक चांगली लढत प्रत्येक टीम मध्ये आणि टॉप क्लास क्रिकेट आज देखील आपल्याला पाहायला मिळेल. श्री कुर्लाई मातोश्री चषक 2026 आपण पाहतोय. आज या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं आपण पाहतोय पहिला दिवस. आज शिवजयंती देखील आपल्याला पाहायला मिळते. नतमस्तक त्या चरणी ज्यांनी केली स्वराज्याची निर्मिती अशी देव म्हणजे शिवछत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांना मानस मुजरा करून आज आपण या दिवसाला सुरुवात या ठिकाणी करणार आहोत. एक अविस्मरणीय दिवस आयोजकांसाठी. खऱ्या अर्थानं नवीन संकल्पना, नवीन सुरुवात
आणि पहिलं पर्व या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळते, परंतु पहिल्याच पर्वामध्ये या ठिकाणी एक अव्वल दर्जाचं आयोजन नियोजन आणि एक क्लीन अँड नीट टुर्नामेंट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आयोजकांच्या माध्यमातून घेतलेली मेहनत या ठिकाणी एक यशाच्या दिशेने घेऊन जात असताना हा प्रवास. त्याचबरोबर सकाळच्या सत्रामध्ये आमचे प्रमुख अतिथी देखील वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाले. समीरजी म्हात्रे साहेब, नितीनजी पवार साहेब, आकाशजी डोंगरे साहेब, त्याचबरोबर गुटरामजी जाधव साहेब, समीरजी किनी साहेब आणि विराजजी कवली साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. श्रीफल वाहून आणि पुष्पहार अर्पण करून खेळपट्टीवरती आपण खऱ्या रीतीने आपण पाहतोय ते दृश्य. कारण याच खेळपट्टीमुळे या ठिकाणी आपल्याला नाव मिळालं. याच खेळपट्टीमुळे खऱ्या अर्थानं एक प्रसिद्धी प्रत्येकाला मिळाली या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती. तो खेळाडू असो किंवा समालोचक असो किंवा पंच असो किंवा एक आयोजक असो, ही खेळपट्टी या ठिकाणी भरपूर काही देत असताना आपल्याला पाहायला मिळते. कारण याच खेळपट्टीमुळे अनेकांचं या ठिकाणी टॉस देखील केला जाईल. उत्कलन सोहळा पार पडल्यानंतर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण देखील त्या ठिकाणी रेडी राहायचं. एका बाजूला द्वारकामाई चिखलपाडा आणि दुसऱ्या बाजूला श्रीकृष्ण मंडल चाफेवाडी. दोन्ही टीम मध्ये स्टारकास्ट भरपूर मोठी आहे. एका बाजूला प्रणय पाटील, एक वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर, आणि त्याच्या समोर देखील चिखलपाड्याचा सुपरस्टार अर्थातच जयेश घरतला आपण पाहणार आहोत. आमचे प्रमुख अतिथी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं त्यांचं देखील मनापासून आभार. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला त्या ठिकाणी आपण वेळ दिला या स्पर्धेसाठी, आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी भरपूर मेहनत आयोजकांची आणि त्या आयोजकांचं देखील कौतुक त्यांनी आळ्या केलं. कारण ते दाखल झाल्यानंतर प्रवेश केल्यानंतर एक वेगळं वातावरण पाहायला मिळतं आणि एक वेगळा आनंद मिळतो मनामध्ये. श्रीफल त्या ठिकाणी वाहिला जाते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कारुष्य सर्वदा. गणपती बाप्पाला वंदन करून जमाने में कहा टूटी हुई तस्वीर बनती है, साईनाथ आपके दरबार में आने के बाद बिगड़ी हुई तकदीर बनती है. साईबाबांना वंदन करून आज शुभ गुरुवार आपण पाहतोय. त्याचबरोबर आई जीवदानी मातेला वंदन करून ग्रामदेवता, त्याचबरोबर खऱ्या अर्थानं याच मैदानाच्या बरोबर डाव्या बाजूला आई कुर्लाई मातेचं मंदिर आपल्याला पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थानं कुर्लाई मातेचा आशीर्वाद घेऊन आपण या स्पर्धेला सुरुवात या ठिकाणी करणार आहोत. टॉस देखील या ठिकाणी केला जाईल. राष्ट्रगीत आपण घेणार आहोत. त्यामुळे आम्ही प्रत्येक खेळाडूला विनंती करतोय, कॅप्स अँड गॉगल्स जे आहेत ते आपण रिमूव्ह करायचे आहेत. राष्ट्रगीत आपण घेणार आहोत. आमचे डीचेमॅन देखील रेडी असतील. एक चांगलं दृश्य मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय भूषणजी डोंगरे सर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी मध्ये प्रमुख आयोजक या स्पर्धेचं आपण पाहतोय. झालं का?
एक साथ सावधान, एक साथ विश्राम, एक साथ सावधान। राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर। आपण त्याच स्थितीमध्ये उभं राहायचं कारण महाराष्ट्र गीत देखील आपण घेणार आहोत. महाराष्ट्र गीत शुरू करेंगे, शुरू कर. प्रमुख अतिथी त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचे शुभ हस्ते टॉस आपण करणार आहोत. द्वारकामाई चिखलपाडा टीमचा कॅप्टन आणि त्याचबरोबर श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी संघाचा कॅप्टन आपण पुढे टॉस त्या ठिकाणी केला जाईल. श्री कुर्लाई मातोश्री चषक 2026 ओपनिंग सेरेमनी आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी पुढे असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमचे प्रमुख अतिथी उपस्थित आहेत आणि त्यांचे शुभ हस्ते टॉस त्या ठिकाणी केला जातोय. एका बाजूला द्वारकामाई चिखलपाडा टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत जयेश मात्रेला आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला अक्षय पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. कृष्णा चाफेवाडी संघाचे कर्णधार. कॉइन स्पिन केला गेलाय त्या ठिकाणी आमच्या प्रमुख अतिथींच्या शुभ हस्ते आणि टॉस त्या ठिकाणी जिंकलाय. हर्षदादा टॉस कोणी जिंकलाय? येस, द्वारकामाई चिखलपाडा टीमने टॉस त्या ठिकाणी जिंकलाय. ऑल द बेस्ट बोथ टीम्स, दोन्ही संघांना त्या ठिकाणी शुभेच्छा.
आमचे प्रमुख अतिथी त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ते दोन्ही टीम्सला शुभेच्छा देऊन पुन्हा एकदा ठिकाणी मुख्य मंचावरती उपस्थित होतील. मी मान्यवरांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. ऑल द बेस्ट बोथ टीम्स. टॉस त्या ठिकाणी झाला आणि द्वारकामाई चिखलपाडा टीमने टॉस त्या ठिकाणी जिंकलाय. द्वारकामाई चिखलपाडा वन दी टॉस अँड इलेक्ट्रिक टू बॉल फर्स्ट. आणि बॅटिंगसाठी त्या ठिकाणी पाचारण केलं गेलंय श्रीकृष्ण चाफेवाडी संघाला. दोन्ही टीम्सला ठिकाणी शुभेच्छा असतील. आमचे प्रमुख अतिथी मंद मंद पावलांनी मुख्य मंचाच्या दिशेने येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि महत्वाची सूचना असेल, दोन खेळाडू कक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या ज्या वेळेला सामना असेल तेव्हा त्या दोन टीम्स त्या खेळाडू कक्षामधूनच उतरतील याची नोंद घ्या. आणि या दोन्ही टीमचे 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं अनिवार्य असेल. दोन्ही संघांचा 12वा खेळाडू आमच्या संरक्षण कक्षामध्ये कंपल्सरी असलाच पाहिजे. आमचे प्रमुख अतिथींना विनंती करतो आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचे. आमचे आयोजक खऱ्या अर्थानं आपण पाहतोय सातत्यानं या स्पर्धेसाठी चांगली मेहनत घेत आहेत. एक चांगला लुक या स्पर्धेचा. टॉस नुकताच झाला. टॉस या ठिकाणी द्वारकामाई चिखलपाडा संघाने जिंकला आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला गेलाय. श्री कुर्लाई मातोश्री चषक 2026 आपण पाहतोय. आज या स्पर्धेचा पहिला दिवस. तमाम क्रिकेट रसिकांनी केलाय गर्व. क्रिकेटचा हे अद्भुत पर्व आपल्याला पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं नक्कीच जी मेहनत आयोजकांनी घेतलाय. कोणीच सांगणार नाही की ही स्पर्धा 50,000ची. जो लूक या मैदानाला दिला गेलाय आणि जी मेहनत या मैदानाला घेतली गेली, खूप सारी मेहनत या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. आमचे जवळीक मित्र मयूरजी भोईर सर आणि त्याचबरोबर स्मितजी भोईर सर या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. द्वारकामाई चिखलपाडा टीमसाठी चेअर करण्याकरिता या ठिकाणी चेअर